नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पावलांच्या मापाने कसे मोजायचे आणि ते आपण मोजायला शिकणार आहोत. तर इथे आपल्याकडे आपली एक मैत्रीण आहे मीरा आणि हा कुत्रा आहे, त्या कुत्र्याचं नाव आहे टॉमी. तर त्यांच्यासोबत आपण आता या व्हिडिओची सुरुवात करूया. चला, तर सगळ्यात पहिले आपण बघूया पावलाचे माप म्हणजे काय. तर आपला जो पाय असतो ना, त्या पायाचा हा जो घोटा असतो म्हणजे अँकल ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, तर ह्या घोट्यापासून ते या अंगठ्यापर्यंत हे जे माप किंवा हे जे अंतर असतं ना, याला पावलाचे माप असे म्हणतात. जसं हाताच्या मापाला आपण हाताची एक वीत असं म्हणतो, तसं याला आपण पायाची एक वीत किंवा पायाचे माप असं म्हणू शकतो. ठीक आहे, तर आपण बघितलं की पावलाचं माप म्हणजे काय. तर आता जेव्हा आपल्याकडे अशा प्रकारे मोजपट्टी किंवा फुटपट्टी नसते, त्यावेळी आपण पावलांच्या मापाचा उपयोग करून वस्तूंची लांबी किंवा त्यांच्यामधलं अंतर मोजू शकतो. ते कसं मोजू शकतो ते आपण एकदा बघूया. तर हा जो मीराचा पलंग आहे, तर मीराला त्या पलंगाची लांबी मोजायची आहे आणि तिला बघायचंय की हा पलंग किती लांब आहे. आणि मीराकडे ना मोजपट्टी किंवा फुटपट्टी अशी नाहीये. तर मीरा काय करते माहितीये, मीरा तिचे पाय असे एक एक करून या पलंगाच्या अगदी सुरुवातीपासून ठेवायला सुरू करते. म्हणजे बघा, इथे तिने पहिला पाय ठेवलाय, त्यानंतर ती एक एक करून पुढे गेली, इथून पुढे दुसरा, मग तिसरा, मग चौथा, असे तुम्हाला इथे पाय दिसतात. म्हणजेच आपण या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे बघूया की एकदम सुरुवातीपासून इथे चालू केलं आणि 1 2 3, इथे पुढे 4, पुढे 5, त्याच्या पुढे 6, त्याच्या पुढे 7, त्याच्या पुढे 8 आणि त्याच्या पुढे 9. म्हणजेच इथे मीराला काय समजलं, तर तिचा हा जो पलंग आहे त्या पलंगाचं माप किती आहे, या पलंगाचं माप 9 पावलांच्या मापा इतकं आहे. आणि तिने जी सुरुवात केली आहे ती बघा, तिने एकदम सुरुवातीपासून इथे सुरुवात केली, पलंगाच्या एकदम सुरुवातीपासून बरोबर, आणि एकदम शेवटपर्यंत बरोबर तिने शेवट केलेला आहे. म्हणून त्याच्यामुळे आपल्याला काय मिळालं, तर आपल्याला मीराचा पलंग हा 9 पावलांच्या मापा इतका आहे हे आपल्याला मिळालं. तर आता हा टॉमी म्हणतो की मला पण प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, माझ्या पण पावलांच्या मापाने आपण बघूया की पलंगाचं माप किती आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की टॉमीचं जे पाऊल असेल ते असं छोटंसं पाऊल असेल कुत्र्याचं, आणि माणसाचं पाऊल हे थोडं असं मोठं असतं. तर टॉमीने सुद्धा अशी पावलं मोजून बघितली एक एक करून. तर 1 2 3 असं करत करत टॉमीने सुद्धा एकदम सुरुवातीपासून चालू केलं आणि शेवटपर्यंत बघितलं. तर टॉमीची किती पावलं झालेली आहेत, टॉमीची 18 पावलं झालेली आहेत. म्हणजे टॉमीच्या 18 पावलांएवढं ह्या पलंगाचं एकूण माप आहे. म्हणजेच आपण इथे काय शिकलो की वेगवेगळे पाय असल्यानंतर वेगवेगळे आकार आपल्याला मिळतात. आणि या प्रयोगावरूनच मीराने काही महत्त्वाचे मुद्दे लिहून ठेवले, ते आपण बघूया. की जेव्हा पण तुम्ही पावलांनी एखाद्या गोष्टीचं अंतर मोजताय, तेव्हा आपण त्याची सुरुवात अगदी काठापासून करायची आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा तिने लिहून ठेवला, तो म्हणजे मोजताना पायांमध्ये बिलकुल अंतर सोडायचं नाहीये. एकदम पावलांना जोडून जोडून दुसरं पाऊल चिटकवून आपल्याला ते अंतर मोजायचं आहे. आणि तिसरं, जर वेगवेगळे पाय असतील, म्हणजेच तुमचा पाय असेल किंवा टॉमीचा असेल किंवा लहान मुलांचा आणि मोठ्या माणसांच्या पायात सुद्धा फरक असतो, तर प्रत्येकाच्या पायानुसार त्यांचे वेगवेगळे आकार असतात. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या पावलाचं माप हे वेगवेगळं असतं. तर हे 3 मुद्दे तिला खूप महत्त्वाचे वाटले आणि तिने लिहून ठेवले. आता तुम्ही सुद्धा तुमच्या घरातली अशी काही अंतरं बघा किंवा भिंतीमधली लांबी मोजा किंवा तुमच्या पलंगाची बेडची लांबी मोजा आणि हा प्रयोग करून बघा आणि तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा की तुम्हाला तुमच्या पावलांनी मोजलेलं माप हे कुठलं माप किती लांबीचं आहे ते.